श्री शिवलीलामृत अध्याय 8 भद्रायू आख्यान. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, ऋषभाने भद्रायूस नीतिधर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच, रुद्राक्षधारण, भस्मधारण शिकवले. तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला. काही वर्षे लोटली. राजा वज्रबाहू, जो भद्रायूचा पिता आहे, त्याच्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने आक्रमण करून वज्रबाहूला पराजित केले. ही गोष्ट भद्रायूला समजली. त्याने आपला आईचा आशीर्वाद घेतला आणि हेमरथ राजावर आक्रमण केले. त्याचा पराभव करून त्याने आपला पिता आणि सावत्र माता यांना कैदेतून मुक्त केले. राजा वज्रबाहू व सावत्र माता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले. भद्रायूने राजाकडे स्वगृही जाण्याची अनुमती मागितली आणि सांगितले की 3 दिवसांनी मी पुन्हा परत येईन, तेव्हाच मी कोण आहे ते सांगेन. त्याच वेळेला शिवयोगी ऋषभाने चित्रांगद व सीमंतनीची भेट घेऊन भद्रायूचा जन्मवृत्तांत सांगितला. तसंच कीर्तिमालिनीचा विवाह त्याच्याबरोबर करण्यास सुचवले. त्याप्रमाणे उभयंताचा विवाह संपन्न झाला. भद्रायूच्या लग्नात राजा वज्रबाहू पण आला होता. त्याने भद्रायूची चौकशी करताच भद्रायूने त्याला एकांतात नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले आणि आपला आणि आपल्या आईचा जुना इतिहास सांगितला. राजाला फार पश्चाताप झाला. त्याने सुमती आणि भद्रायूची माफी मागितली. पुढे काही वर्षांनी आपले राज्य भद्रायूला देऊन तो सुमतीसह हिमालयात शिवाराधनेसाठी निघून गेला. भद्रायू व कीर्तिमालिनी शिवभक्त होते. एकदा ते वनविहारास गेले असताना एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत येताना दिसले. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता. ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचवण्याची विनंती भद्रायू यांना केली. भद्रायूने धनुष्याला बाण लावला. तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून तिला उचलून नेले होते. ब्राह्मण शोकाकुल झाला. भद्रायूने त्याला नाना परीने समजावले, पण काहीच उपयोग झाला नाही. ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती. शेवटी भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून अग्निकाष्ठ भक्षण करण्याचे ठरवले. संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्नी प्रवेश करणार तोच तो ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला. इकडे भद्रायूने संकल्प करून अग्नी प्रदीप्त केला. भस्म रुद्राक्ष धारण करून गुरूंना नमस्कार करून चितेत उडी टाकणार तोच शिवशंभो पार्वतीसह प्रगट झाले. त्यांनी भद्रायूस वर मागण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती त्याने केली. महादेवानी ही आपलीच लीला असल्याचे सांगितले आणि त्याची परीक्षा घेतली हेही सांगितले. शिवशंभोंनी प्रसन्न होऊन भद्रायूच्या कुलाचा उद्धार केला. सूत सांगतात की हे भद्रायू आख्यान जो कोणी श्रवण पठण करेल त्याचा सर्व वादविवादात विजय होईल, त्याची यशकीर्ती वाढेल. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जिथे शिवनामाचा गजर अहोरात्रो असतो तेथेच जन्म मरण संसारभय यांचे अस्तित्व नसते, याचीच कथा सूत सांगतात. वामदेव नावाचा ऋषी महाज्ञानी व परमशिवभक्त होता. एके दिवशी अरण्यातून भटकताना त्याची भेट ब्रह्मराक्षसाशी झाली. ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला, पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुर वृत्ती नाहीशी झाली आणि तिथे सात्विकता उत्पन्न झाली. आपल्या स्पर्शाने त्याचा उद्धार झाला हे वामदेवाला कळलेही नाही. पण ब्रह्मराक्षाने त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मी तो दुर्जय नावाचा एक राजा होता. त्याने अनेक पापकर्मे केली होती. त्याचीच फळे तो भोगत होता. पण तुमच्या स्पर्शाने मी पापमुक्त झालो हे कसे झाले असे त्याने विचारले. तेव्हा वामदेवाने त्याला भस्म महिमा व भस्मधारण विधी सांगितला. भस्म महिमा ऐकून ब्रह्मराक्षस पावन झाला. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी व औषध याविषयी मनात नेहमी श्रद्धा हवी, तरच त्याची अनुभूती येते. सूत सांगतात, जो श्रद्धेने भस्म धारण करतो त्यावर कायम शंभूची कृपादृष्टी असते. पांचाल देशाचा राजा सिंहकेतू पराक्रमी होता. तो शिकारीसाठी गेला होता. काही भिल्ल पण त्याच्याबरोबर होते. त्यातील एका भिल्लाला एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवले. भिल्लाने ते शिवलिंग घरी नेण्याची परवानगी मागितली. राजाने ती मान्य करून भिल्लाला साधा पूजाविधी सांगितला.
त्याला चिताभस्माचे महत्त्व पण सांगितले. तो शबर ते शिवलिंग घेऊन घरी आला आणि त्याची नित्य चिताभस्माने पूजा करू लागला. एक दिवस शबराला चिताभस्म मिळाले नाही. तो निराश झाला हे पाहून त्याच्या पत्नीने आत्मदहन करून आत्मसमर्पण केले. शबराने पूजन करून नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली तर काय आश्चर्य, हाकेसरशी पत्नी धावत आली. शिवलीलाच ती. देवाने भक्ताची परीक्षा घेऊन त्यावर कृपादृष्टी केली. असा हा शिवमहिमा अपरंपार आहे. श्री सांब शिवार्पणमस्तु. शिवलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, अनर्थ देशात देवरथ नावाचा ब्राह्मण होता. तो वेदशास्त्र संपन्न होता. त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील सुस्वभावी होती. तिचा विवाह पद्मनाभ नावाच्या ब्राह्मणाशी झाला. एके दिवशी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला असता सर्पदंशाने तो मृत झाला. शारदेला शोक अनावर झाला. पती स्मरण करत असता एक दिवस नैर्वुध नावाचे ऋषी तिच्या घरी आले. तिने नमस्कार करताच त्यांनी तिला पुत्रवती सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला. शारदेने आपण विधवा असल्याचे व आपल्या पतीचा काही दिवसापूर्वीच सर्पदंशाने मृत्यू झालेले सांगितले. तेव्हा ऋषींनी आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले. तिला धीर देऊन त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला व त्याचबरोबर उमा महेश्वर व्रताची दीक्षा दिली. शारदा नित्य जप व व्रत करू लागली. त्या प्रभावाने श्री शंकर आणि पार्वती तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला शिवलोकी घेऊन गेले. श्री सांब शिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, भद्रसेन हा काशी देशाचा पराक्रमी राजा होता. त्याची पत्नीही सुशील होती. त्याचा प्रधानही शिवभक्त होता. दोघांना एक एक पुत्र होता. राजकुमार सुधर्म व प्रधानपुत्र तारक दोघेही अत्यंत शिवभक्त होते. ते नित्य रुद्राक्ष धारण करत शिवपूजेत मग्न असत. एकदा पराशर मुनींना राजाने मुलांबद्दल विचारले असता त्यांनी मुलांचा पूर्व इतिहास सांगितला. नंदीग्रामची वेश्या महानंदा अत्यंत शिवभक्त होती. तिने एक कुकुट व एक मरकट पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात कौतुकाने रुद्राक्ष बांधले होते. पुढे शिवशंभूंनी तिची परीक्षा घेण्यासाठी ते तिथे आले आणि तिच्या शिवमंदिराला आग लागली आणि त्यात शिवलिंग हे दोघे भस्मसात झाले. महानंदेने पण अग्निकाष्ठ भक्षण केले. त्याच पुण्यप्रभावाने हे दोघे शिवभक्त म्हणून जन्माला आले. पराशर ऋषींनी राजपुत्र अल्पायुष्य असल्याचे सांगितले. आजपासून 7व्या दिवशी राजपुत्र मृत्यू पावेल असेही सांगितले. हे ऐकून राजा शोकाकुल झाला. पराशर ऋषींनी राजाला सावध करून रुद्राध्याय महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने रुद्रावर्तने करताच शिवकृपा होऊन राजपुत्राचा मृत्यूयोग टळला. भद्रसेन आनंदी झाला. त्याचवेळी देवर्षी नारद तेथे आले. राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले. पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक यांनी अनेक वर्षे उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले. हे भद्रसेन आख्यान जो कोणी वाचेल त्यांना दीर्घायुषी व उत्तम संतती होईल. शिवलीलामृत ग्रंथाच्या पठणाने पण दीर्घायुष्य प्राप्त होते. श्री सांब शिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, शिवकीर्तन नित्य ऐकावे. जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागतात. नित्य शिवस्मरण करावे. सूत सांगतात, बाष्फल ग्रामात विदुर नावाचा दुराचारी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी बहुला ही पण व्याभिचारी होती. मृत्यूनंतर विदुराला पिशाच्य रूप प्राप्त झाले. उपाशीपोटी भटकत बहुला आपल्या मुलाला घेऊन गोकर्णास आली. त्यावेळी शिवरात्र पर्व सुरू होते. शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्मांचे वर्णन ऐकले. यमयातनाबद्दल ऐकले. तिला आपल्या वागण्याचा फार पश्चाताप झाला. ती रडू लागली. तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्यांनी तिचे सांत्वन करून तिला ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला व नित्य शिवकीर्तन ऐकण्यास सांगितले. त्या प्रभावाने ती पापमुक्त झाली. शंभूच्या कृपेने तिने तिच्या पतीचीही पिशाच्य योनीतून मुक्तता केली.
शिवमंत्र, शिवकथा, श्रवण, शिवदीक्षा, रुद्राक्षधारण, भस्मलेपन यांचा महिमा अवर्णनीय आहे. सूत सांगतात, भस्मासूर हा अतिशय शिवभक्त होता. त्याची शिवभक्ती अपरिमित होती. त्याला शंभूने वरदान दिले होते की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल. पण त्या भक्तीचा त्याला गर्व झाला. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला. त्याने सज्जनांचा संहार करण्यास सुरुवात केली. तेव्हा विष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन भस्मासुरास नष्ट केले. सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांनी त्यांचा जय जयकार केला. श्री सांब शिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, प्रजापती दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात सतीचा भयंकर अपमान दक्षाने केला. तो सहन न होऊन देवी सतीने अग्निसमर्पण केले. ही बातमी, हे वृत्त शंकरांना समजताच त्यांनी उग्रावतार धारण केला. त्यांनी दक्षाचा वध केला. पण परत दक्षाच्या शरीरावर बोकडाचे मस्तक बसवून त्याला जिवंत करून शंभो तपश्चर्येला निघून गेले. दाक्षायणी, जी सती या नावाने ओळखली जाते, तिने हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला. ती अत्यंत शिवभक्त होती. तिने मनाने शंकराला पती म्हणून वरले होते. तारकासूर, तायकाक्ष, विद्युन्माली हे तिघे शिवभक्त होते. त्यांना अनेक वर प्राप्त होते म्हणून ते उन्मत्त झाले होते. शंकरांनी पशुपत्य अस्त्राचा प्रभाव करून तारकासुराच्या पुत्रांचा नाश केला. हे ऐकून तारकासूर खवळला. तारकासुराचा वध हा शिवपार्वतीच्या पुत्रापासून होणार हे विधिलिखित होते. शिवांची तपश्चर्या भंग करून त्यांना विवाह करण्यासाठी, त्यांना तयार करण्यासाठी देवाने मदनाची मदत घेतली. पण शंकरांनी मदनाला भस्मसात केले. मदनपत्नी रती हिला शोक अनावर झाला. तेव्हा इंद्राने तिचे सांत्वन केले. द्वापार युगात तुमचे मिलन होईल असेही सांगितले. इकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या सुरुवात केली. त्या योगे प्रसन्न होऊन महादेवानी उमेला पत्नी म्हणून स्वीकारले. मोठ्या आनंदाने शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला. तारकासुराचा अन्याय दिवसेंदिवस वाढत चालला होता. सगळ्यांना त्याने त्राही भगवान करून सोडले होते. शिवपार्वती एकांतात असताना अतिथी म्हणून आलेल्या अग्नीला पार्वतीने शिवतेज भिक्षा म्हणून दिली. अग्नीने ते 6 कृतिकांना दिले. त्या योगे त्यांना गर्भधारणा झाली. त्यांनी भयभीत होऊन गर्भत्याग केला. तेव्हा एक चमत्कार घडला. ते 6ही गर्भ एकत्र येऊन एक दिव्य बालक जन्माला आले. कृतिका नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्याचे नाव आहे कार्तिकेय. यालाच स्कंद या नावानेही ओळखतात. तारकासूर आणि देव यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. देवानी स्कंदाला सेनापती पद दिले. तारकासूर आणि स्कंद यांच्यात मोठं युद्ध होऊन अखेर स्कंदाने तारकासुराचा वध केला. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. पार्वतीने स्कंदाला विवाह करण्याचा आग्रह केला, पण त्याने तो नाकारला. सुतानी स्कंद पुराणातील ही कथा सर्वांना सांगितली. तिचे श्रवण केल्याने सर्व दुःखे दूर होतात. श्री सांब शिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 14. सूत मुनी शिवलीला सांगतात. शिवपार्वती आनंदाने काल व्यतीत करत होते. एकदा पार्वती शंकराचे मुखावलोकन करत असता तिला जटेमध्ये एका स्त्रीचे मुख दिसले. तेव्हा शंकराने तिला आपल्या जटेमध्ये गंगेला धारण केल्याचे सांगितले. एकदा सारीपाट खेळत असताना पार्वती जिंकल्या. लज्जित होऊन शंकर तपश्चर्येला निघून गेले. पार्वतींना जेव्हा करमेना तेव्हा तिने अनेक उपायांनी शंकरांना शोधून काढले. तिने भिल्लिणीचे रूप घेऊन शिवांना मोहित केले आणि पुन्हा त्यांचे मिलन झाले. सूत अजून एक गोष्ट सांगतात. राजा श्रीयाळ व त्याची पत्नी चांगुणा परम शिवभक्त होते. शिवशंभूंनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्याला त्याच्या मुलाचे मांस शिजवण्यास सांगितले. श्रीयाळाचा मुलगा चिलिया हा पण अत्यंत शिवभक्त होता. आनंदाने तो स्वतःचे मांस देण्यास तयार झाला. स्वपुत्राचा शिरच्छेद करून त्याचे मांस शिजवणे ही अत्यंत दुःखद गोष्ट श्रीयाळ व चांगुणेने पार पाडली. तरी अतिथीरूपी शंभो जेवेना. त्याने चिलियास बोलवण्यास सांगितले. अत्यंत दुःखी होऊन चांगुणेने चिलियाला हाक मारली. त्याबरोबर तो हसत हसत समोर आला. दोघांनाही आश्चर्य वाटले. आपले अतिथी रूप टाकून महादेवांनी आपले खरे रूप दाखवले.
त्यांच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन शिवानी त्यांना शिवलोकी नेले. शिवलीलामृताचा हा 14वा अध्याय म्हणजे 14 विद्यांचे सार आहे. या ग्रंथाचे श्रवण पठण करता आयु, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते. सर्व दुःखे नष्ट होऊन अंती शिवलोक प्राप्त होतो. शिवमंत्र, रुद्राक्षधारण, रुद्राध्याय, प्रदोष, शिवरात्री, भस्मधारण, शिवकीर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी. हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठण करेल त्यास महादेव शिवशंभो कृपादृष्टी करतील. इति श्री शिवलीलामृत समाप्त. श्री सांब शिवार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम.